वाडा तालुक्यातील गारगाव नाकारपाडा आणि जुगरेपाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेसाठी जीव मुठीत धरून वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून प्रवास करावा लागतोय। या मुलांना गारगाव येथील आश्रमशाळेत जाण्यासाठी दररोज 10 किलोमीटरची पायपीट करावी लागते। बंधाऱ्यावरून चालताना विद्यार्थ्यांना कधीही पाण्यात पडण्याची भीती आहे। वर्षानुवर्ष हेच चित्र पाहायला मिळते। दरम्यान वारंवार रस्त्याची मागणी करूनही रस्ता उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना ही कसरत करावी लागते। तर पालघरच्या वाडा तालुक्यातील सोनाळे रायकर पाडामधील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागतोय। नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। वाडा तालुक्यातल्या रायकर पाडा इथले विद्यार्थी सोनाळे येथील शाळेत शिक्षणासाठी जातात। पावसाळ्यात नदीला पाणी आलं की पाण्यातून तराफ्याचा आधार घेत विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ही जीवघेणी कसरत करावी लागते। आणि आता राज्यभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या